श्रीराम समर्थ. लोणचं हा असा प्रकार आहे की तो सर्वांनाच आवडतो. अहो, किती प्रकारचे लोणचे असतात. आंब्याचं असतं, लिंबाचं असतं, गाजराचं असतं, मिक्स भाज्यांचं असतं, करवंदांचं असतं, आंबोशीचं असतं. अशी कितीतरी लोणची आपण आवडीने खात असतो. पण आज मला एक कविता तुम्हाला सांगायची, वाचून दाखवायची. ती आहे लोणचं कुठलं आहे तर संसाराचं लोणचं आहे. संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात. संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर मात्र कुरकुरीत का होईना हळूहळू मुरतात. या लोणच्याचं वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही. या लोणच्याचं वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही. कुटुंबाने मिळून ते खायचं असतं, त्याशिवाय जगण्याला चव येत नाही. कुटुंबाने मिळून खायचं असतं, कुटुंबाने मिळून घालायचं असतं, त्याशिवाय जगण्याला चव येत नाही. कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. स्वतःच्या हातांनी कशाला उगाच लोणच्याची चव घालवावी. जिभेनं तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो. जिभेनं तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो. लोणच्याचा जास्तीत जास्त झणझणीतपणा हा जरा कमी होतो. मीपणाची मोहरी जास्त झाली तर लोणचं फार कोरडं होतं. मीपणाची मोहरी जास्त झाली तर लोणच्याचा खार कोरडा होतो. इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोधला जातो. रागाचा उग्र हिंग तसा तितका बाधत नाही. राग लवकर शांत झाला तर लोणच्याची चव काही बिघडत नाही. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते आणि विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते. समृद्धीचं तेल असलं की काळजीचं कारणच नसतं. समृद्धीचं तेल असलं तर काळजीचं कारणच नसतं. त्या थराखाली संसारी लोणचं बरंच सुरक्षित असतं. लोणचं न मुरताच नासावं तसं काहीचं संसाराचं असतं. लोणचं न मुरताच नासावं तसं काही संसारांचं होतं. सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं. सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं. खरोखरच अत्यंत सुंदर असं हे जीवनाचं, संसाराचं लोणचं सगळ्यांनी हे खमंग करूया आणि त्याची चव चाखत चाखत ते आयुष्यभर खाऊया. श्रीराम समर्थ.